संकष्टी चतुर्थीला शिवलिंगावर ह्या 5 गोष्टी अर्पण कराव्यात. शिवलिंगावरील गणेशासाठी विशेष उपाय. मध मिश्रित पाणी. तांब्याच्या भांड्यात मध आणि थोडे गंगाजल मिश्रित पाणी शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात आणि जीवनात गोडवा येतो. बेलाची पाने आणि दुर्वा. बेलाचे पान भगवान शिव यांना खूप प्रिय आहे, तर दुर्वा भगवान गणेश यांना प्रिय आहे. शिवलिंगाला दोन्ही एकत्र अर्पण केल्याने भगवान शिव आणि गणेश दोघांचेही आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते. मध मिश्रित केलेले पाणी. मध हे पवित्रता आणि गोडवा यांचे प्रतीक आहे. शिवलिंगावर मधयुक्त पाण्याने अभिषेक केल्याने आजार दूर होण्यास मदत होते आणि जीवनात गोडवा येतो. म्हणून तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी, थोडे मध आणि गंगाजल मिक्स करावे आणि भगवान शिवांचा अभिषेक करावा. काळे तीळ. चतुर्थीला तिळाचे विशेष महत्त्व असते, म्हणून ह्या दिवशी काळे तीळ दान करून शिवलिंगाला अर्पण करावे. असे केल्याने शनी दोष आणि कालसर्प दोषापासून मुक्तता मिळते. कच्चे दूध. शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करणे शुभ मानले जाते. यामुळे मानसिक शांती, आनंद आणि समृद्धी मिळते. अभिषेक करताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावे. गूळ. या शुभ दिवशी शिवलिंगाला गूळ अर्पण करावे आणि पाण्यात गूळ मिक्स करून त्या पाण्याने अभिषेक करावे. ह्या उपायामुळे धन आणि व्यवसायात समृद्धी येते आणि भगवान शिवांचे आशीर्वाद देखील मिळतात. दुर्वा आणि लाल फुले. शिवलिंगावर दुर्वा आणि लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पण करावे, कारण ही गणेशाला अत्यंत प्रिय आहेत. विघ्न दूर करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी गणपतीला मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणेशाला 4 नारळ अर्पण करावेत. मनापासून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपती सर्व विघ्न दूर करतात. हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते, अशी मान्यता आहे. गणेश मंदिरात जाऊन कच्च्या धाग्याला 7 गाठी माराव्यात. जे गणेश काटो क्लेश किंवा गणपती बाप्पा विघ्न दूर करा अशी प्रार्थना करून ते धागा गणपती समोर ठेवावे. ह्यानंतर तो धागा आपल्या जवळ ठेवावा. असे केल्याने विघ्न दूर होऊन यश प्राप्ती सुरू होते, अशी मान्यता आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. स्मरणशक्ती कमी असल्यामुळे एखादी गोष्ट पटकन आठवत नाही किंवा खूप गोष्टी लक्षात राहत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अशा वेळी गणपतीला शरण जावे. मनापासून गणपतीची आराधना, उपासना, नामस्मरण करावे. प्रत्येक गुरुवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण करावे. संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणता येत नसल्यास अथर्वशीर्षाच्या शेवटच्या श्लोकाचे पठण करावे. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी. कुटुंबात वारंवार समस्या येत असतील तर अशा परिस्थितीत न चुकता आई वडिलांना दररोज नमस्कार करावा. पृथ्वी प्रदक्षिणेची पैंज लागली होती तेव्हा गणपतीने महादेव, शिवशंकर आणि देवी पार्वतीला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता. आई वडिलांचे महत्त्व अधोरेखित केले होते. गणपतीला स्मरून असे केल्याने कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर होण्यास सुरुवात होते, अशी मान्यता आहे. आई वडील नसल्यास घरातील ज्येष्ठ मंडळींना न चुकता नमस्कार करावा, असे सांगितले जाते. क्रोधावर नियंत्रण. सध्याच्या धकाधकीच्या जगात आपल्याला हवं असतं ते पटकन मिळत नाही किंवा छोटे मोठे काही ना काही कारण असते ज्यामुळे आपल्याला पटकन राग येतो. अशा वेळी अनेक प्रयत्न करूनही क्रोध शांत होत नसेल तर गणपतीसमोर नतमस्तक व्हावे. गणपतीला दररोज लाल फुलं अर्पण करावेत. गणपतीचे नामस्मरण करावे. असे केल्याने रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते, अशी मान्यता आहेत. तर ग्रहांच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी काळ्या तिळाचे उपाय. काळे तीळ. तर संकष्टी चतुर्थीला सकाळी स्नान केल्यानंतर एका भांड्यात शुद्ध पाणी घ्यावे आणि त्यात काही काळे तीळ घालावे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करताना हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे. हा उपाय शनीचे दुष्परिणाम कमी करण्यास आणि इतर ग्रहांचे नकारात्मक प्रभाव शांत करण्यास मदत करतो. जर तुम्हाला शनीचा प्रभाव जसे की साडेसाती किंवा दह्य अनुभवत असेल तर संकष्टी चतुर्थीला पिंपळाच्या झाडाखाली काही काळे तीळ ठेवावेत. तुम्ही दुधात काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करू शकता. ह्यामुळे शनीचे नकारात्मक प्रभाव
कमी होतात. संकष्टी चतुर्थीला हवन किंवा यज्ञात काळे तीळ अर्पण करावे. ह्यामुळे ग्रहांच्या प्रभावापासून मुक्तता मिळू शकते. शुभ काम न करता काळे तीळ उपाय. जर तुम्हाला मूल हवे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी चंद्रदेवाला तीळ आणि गूळ मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. शुक्रवारी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून 7 वेळा काळे तीळ काढा आणि नंतर ते घराच्या उत्तर दिशेला फेकून द्यावे. यामुळे आर्थिक नुकसान टाळता येते. तसेच काळे तीळ एका गाठोड्यात ठेवावे आणि ते भगवान गणेशाला अर्पण करावे. हे फायदेशीर ठरू शकते. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्य हा बराच काळ आजारी असेल तर संकष्टी चतुर्थीला आजारी व्यक्तीला भगवान गणेशाला काळे तीळ अर्पण करायला सांगावे. त्यानंतर अर्पण केलेले काळे तिळाचे लाडू बनवून ते खावे. यामुळे आनंद, समृद्धी आणि आरोग्य देखील मिळू शकते. संकष्टी चतुर्थीला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर गणेशाची घरात पूजा करू शकता. यावेळी घरात गणपतीची मूर्ती असल्यास तिचा अभिषेक करावा. मूर्तीला अष्टगंध लावून फूल, हार, दुर्वा अर्पण कराव्यात. तसेच धूप, दीप, अगरबत्ती लावल्यानंतर गणपतीला लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा गणपतीचे श्लोक म्हणावे. शेवटी आरती करून घरात प्रसाद वाटावा. यामुळे गणपतीची निश्चित कृपा मिळते. घरात सुख, शांती व समृद्धी येते असे मानले जातात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला लाल जास्वंदाचे फूल व दुर्वा अर्पण कराव्यात. असे म्हणतात की गणपतीला दुर्वा किंवा जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय असल्याने ते तुमची इच्छा लवकर पूर्ण करतात. मात्र कोणतीही इच्छा मागतात पवित्र भाव मनात घेऊन पूर्ण विश्वासाने प्रार्थना करावी. शिवाय ह्यावेळी आपले आचरण योग्य ठेवावे, चांगले कर्म करावे, तरच देव प्रसन्न होऊन कृपा करतो. आर्थिक अडचणी असल्यास संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून तुम्ही गणपती मंदिरात जावे व मनोभावे गणपतीसमोर हात जोडून आपली इच्छा त्यांना सांगावी. यावेळी गणपती मंदिरातच बाप्पासमोर बसून चिंतन करून ओम गण गणपतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होऊन आर्थिक अडचणी संपुष्टात येऊ लागतात असे बोलले जाते. विवाह जमण्यासाठी देखील अनेक जण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे उपाय करतात. या दिवशी तुम्ही आपल्या घरातील गणपतीची पूजा करावी. एक हळकुंड घ्यावे व घरातील गणपती समोर ते ठेवून आपली इच्छा सांगावी. नंतर हे हळकुंड घेऊन कोणत्याही गणपती मंदिरात जावे व बाप्पाच्या पायाशी ठेवून आपली कामना बाप्पाला सांगावी. हा उपाय केल्याने मनपसंत जोडीदार मिळतो असे मानले जाते. हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणेशाय नमः